आपल्या सर्वांचं स्वागत। भोंदू अशोक खरात ईडीच्या ताब्यात आहे। ईडीचे अधिकारी खरातला उद्या परत न्यायालयामध्ये हजर करणार। अशोक खरातची आजची रात्र ही ईडी कोठडीतच जाईल। ईडी न्यायालयाकडे खरातच्या कोठडीची मागणी करणार आहे। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, ईडीच्या कारवाई संदर्भात आणखीन काय अपडेट आहेत? अगदी बरोबर आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात जे आहे ते आता ईडीने भोंदू अशोक खरात याचा ताबा घेतलेला आहे। आज झालेल्या मुंबईतल्या सेशन कोर्टामध्ये आपण बघितलं की सेशन कोर्टामध्ये ईडीने कोर्टाकडे मागणी केली होती की भोंदू अशोक खरात याच्याकडे अनेक लोकांचे म्हणजे त्याच्याकडे जे भक्त म्हणून यायचे, त्याचे जे क्लायंट असायचे, त्यांच्याकडनं तो त्यांच्या कागदपत्रांचा सुद्धा गैरव्यवहार करायचा, त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करायचा आणि त्याचमुळे अशोक खरात याने मनी लॉन्ड्रिंग मध्ये अनेक नेत्यांचे सुद्धा पैसे जे आहेत, ब्लॅक मनी जो आहे तो व्हाईट करण्याचे प्रकार समोर आल्याचं जे आहे ते ईडीच्या चौकशीतून समोर आलेलं आहे। इतकंच नव्हे तर प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांनी जी ईडी चौकशीमध्ये माहिती दिलेली आहे ती माहिती आणि अशोक खरात ईडी चौकशीला जी माहिती देत आहे ती सारखी आहे का याची तपासणी सुद्धा जी आहे ती ईडी कडनं करण्यात आलेली आहे। आणि आज जे आहे ते पीएमएल कोर्टामध्ये ईडी कडनं अशोक खरातची ताब्यात घेण्यात आला आणि कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत आणि उद्या पुन्हा अशोक खरातला जे आहे ते ईडी जे आहे ते पीएमएल कोर्टामध्ये म्हणजे सेशन कोर्टामध्ये हजर करतील आणि इथून पुढे ईडी थेट अशोक खरातचा ताबा घेईल आणि ईडी कडनंच मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असू दे, जमीन गैरव्यवहार प्रकरण असू दे। निश्चितपणे धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल। आणि यानंतर जाऊयात रोहित पवार